फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा आज कॅपराऊंड 1चा रिझल्ट लागणार आहे। तर कॅपराऊंडचा रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम साईडवर यावं लागेल आणि साईडवर आल्यानंतर जशी तुम्ही मेरिट लिस्ट चेक केली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला साईडवर चेक अलॉटमेंट स्टेटस असं एक ऑप्शन उपलब्ध करून देईल। त्यामध्ये तुम्ही तुमची आयडी आणि जन्मतारीख टाकून चेक करू शकता। तर कॅपराऊंडचा जो रिझल्ट आहे तो ॲज पर टाइम टेबल 14 तारखेला लागणार आहे, परंतु यामध्ये कोणत्याही प्रकारची टाइम दिलेला नाही आहे, म्हणजे फक्त डेट दिलेली आहे। तुम्ही बघू शकता इथे की 14 तारखेला तुमची कॅपराऊंड 1चे अलॉटमेंट लागणार आहे, परंतु यामध्ये कुठेही टाइम दिलेला नाही आहे। परंतु बाकीचे जे एज्युकेशन आहे जसे की डायरेक्ट सेकंडरी इंजिनिअरिंग या प्रकारे जेही ॲडमिशन प्रोसेस आहे त्यांचा जो अलॉटमेंटचा रिझल्ट आहे तो अलॉटमेंटचा रिझल्ट सायंकाळी 5 PM नंतरच लागलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेट करा। रिझल्ट लागल्यानंतर त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर देण्यात येईल, परंतु विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नका, कारण विद्यार्थी मॉर्निंगपासून वेट करतात की रिझल्ट कधी लागेल आणि खूप वेळा साईडवर जाऊन सुद्धा चेक करतात। परंतु तुमचा जो अलॉटमेंट आहे हा सायंकाळीच लागणार आहे, कारण बाकी एज्युकेशन आणि या अगोदर लास्ट इयरला सुद्धा जेही अलॉटमेंट झालेले आहे हे सायंकाळी 5 PM नंतर म्हणजे 5 वाजता नंतरच झालेले आहे। तर विद्यार्थ्यांनी वेट करा, रिझल्ट लागल्यानंतर अपडेट देण्यात येईल आणि तुम्ही रिझल्ट सुद्धा चेक करू शकता। बघा साईडवर जसे की तुम्ही जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट चेक केली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला इथे एक ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे की चेक अलॉटमेंट स्टेटस म्हणून। तर तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल। जसं की याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं जे अलॉटमेंट आहे हे चेक करू शकता आणि त्यानंतर तुमच्याकडे एक आयडी आहे, जो आयडी तुम्हाला जो अर्ज करताना मिळालेला आहे तो आयडी तुम्हाला इथे असं टाकावं लागेल। इथे आयडी टाका आणि इथे तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकावं लागेल आणि सबमिट केले की तुम्हाला जर कॉलेज अलॉट झाले असेल तर इथे तुम्हाला संपूर्ण कॉलेजचे नाव संपूर्ण माहिती तुम्हाला उपलब्ध होईल। अशा प्रकारे तुम्ही अलॉटमेंट चेक करू शकता। आणि ज्याही विद्यार्थ्यांना अलॉटमेंट चेक करता आले नाही तर ते कमेंट्स करा, त्यावरती सुद्धा तुम्हाला पूर्ण जे सोल्युशन आहे हे देण्यात येणार आहे। तर फर्स्ट इयरसाठी ज्याही विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे ते विद्यार्थ्यांचे जर नंबर लागले तर ते विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, किंवा ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागणार नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांना लागलेले कॉलेज पाहिजे नसेल ते विद्यार्थी राऊंड 2चा फॉर्म भरू शकतात। तर राऊंड 2 बद्दलची अपडेट आणि त्यानंतर कॅपराऊंड लागल्यानंतरची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।